नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण व्यावसायिक अर्थशास्त्राच्या संदर्भात म्हणजेच बिझनेस इकॉनॉमिक्सच्या संदर्भात चर्चा करत आहोत. यामध्ये व्यावसायिक अर्थशास्त्राचा अर्थ, व्याख्या, स्वरूप, व्याप्ती, व्यावसायिक अर्थशास्त्राचे महत्त्व अशा अनेक घटकांची चर्चा आपण केलेली आहे. त्याचबरोबर अर्थशास्त्र म्हणजे काय, अर्थशास्त्राच्या अभ्यासाला सुरुवात कधी झाली, अर्थशास्त्राच्या अभ्यासाचा मुख्य गाभा काय आहे, अर्थशास्त्र आणि सामाजिक शास्त्र यामध्ये काय फरक आहे, अर्थशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे का, अर्थशास्त्र हे शास्त्र आहे का, अर्थशास्त्र हे कला आहे का, तर अर्थशास्त्र हे मानवाच्या आर्थिक वर्तणुकीचा कसा अभ्यास करतं, या सगळ्या घटकांचा आपण विचार केलेला आहे. अर्थशास्त्रांच्या वेगवेगळ्या व्याख्या, अर्थशास्त्राच्या उगमाची एकूण अर्थशास्त्र 1776 कशा स्वरूपात नव्याने अभ्यासलं जाऊ लागलं, या सगळ्या घटकांचा आपण विचार विमर्श केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या भागामध्ये व्यावसायिक अर्थशास्त्राच्या पुढच्या घटकांचा आपण विचार करणार आहोत. तर यामध्ये प्रामुख्याने स्वरूप, व्याप्ती, महत्त्व या संकल्पना आपण अभ्यासलेल्या आहेत. त्याच्यानंतर अर्थशास्त्राच्या अभ्यासातील एक मुख्य जो घटक आहे तो म्हणजे सूक्ष्म व समग्र अर्थशास्त्र संकल्पना. या घटकांचा अभ्यास करणं अत्यंत आवश्यक आहे. कन्सेप्ट ऑफ मायक्रो अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स. अर्थशास्त्र म्हणजे काय? अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे, सोशल सायन्स आहे, जे वस्तू आणि सेवांच्या उत्पादन आणि वितरण व विभाजनाच्या वापराचे विश्लेषण करते. अर्थशास्त्र, इकॉनॉमिक्स हा शब्द इकॉनॉमियापासून अस्तित्वात आलेला आहे. हा इकॉनॉमिया ग्रीक शब्द आहे, ज्याचा अर्थ गृहव्यवस्थापन, कौटुंबिक व्यवस्थापन असा होतो. 19व्या शतकात अर्थशास्त्र, सोशल सायन्स ही संज्ञा वापरली गेली आणि एकूणच अर्थशास्त्रामध्ये अनेक विचारप्रवाह टप्प्याटप्प्याने निर्माण झालेले दिसून येतात. जसं ॲडम स्मिथ नंतर अल्फ्रेड मार्शल आहे, पिगू आहे, फिशर आहे, जेसीबी आहे, रिकार्डो आहे, जॉन मेनॉर्ड केन्स आहे, मिल्टन आहे, अशा स्वरूपाची अनेक विचारप्रवाह अर्थशास्त्रामध्ये निर्माण झालेली आहेत. अगदी अलीकडच्या कालखंडामध्ये जो विचारप्रवाह अस्तित्वात आलेला आहे, जो अर्थशास्त्राच्या किंवा आर्थिक प्रश्नांचे विवेचन करण्याचा दृष्टिकोन बदलणारा आहे, अशा अनेक स्वरूपाची जी काही दृष्टिकोन आहे, जो अप्रोच आहे, तो दृष्टिकोन म्हणजे आर्थिक समस्येकडे अभ्यास करण्याच्या दृष्टीने पाहण्याचा दृष्टिकोन. म्हणजे आर्थिक समस्येकडे कशा पद्धतीचा दृष्टिकोन ठेवून अभ्यास करायचा, तो दृष्टिकोन आर्थिक विश्लेषणाचे विविध दृष्टिकोन कशा प्रकारे विश्लेषित करतात, या सगळ्या घटकांचा या आर्थिक विवेचनाच्या दृष्टिकोनातून अलीकडच्या कालखंडात निर्माण झालेला दिसून येतो. जो पहिला वैचारिक आर्थिक विवेचनाचा दृष्टिकोन समोर आला तो म्हणजे विषयाचं विश्लेषण किंवा एखाद्या घटकाचं विश्लेषण इंडिव्हिज्युअल करायचं की
कलेक्टिव्ह पातळीवरती करायचं. आणि हा जो विचार मांडलेला आहे प्रोफेसर रेग्नर फ्रिंच यांनी हा विचार 1933मध्ये सूक्ष्म स्थूल अर्थशास्त्र ही संज्ञा वापरलेली आहे. त्यांचा जो अभ्यासाचा मुख्य जो विषय त्यांनी समोर ठेवलेला आहे, त्यामध्ये त्यांनी सूक्ष्म अर्थशास्त्राला इंग्रजीमध्ये मायक्रो इकॉनॉमिक्स हा पर्यायी शब्द वापरला. तो मायक्रो या शब्दाची उत्पत्ती मायक्रोस या ग्रीक शब्दापासून झालेली आहे. मायक्रोस या शब्दाचा इंग्रजी शब्दाचा अर्थ स्मॉल आणि मराठीत लहान असा होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात अर्थव्यवस्थेच्या लहानातल्या लहान भागांचा भागशः विवेचन करणारी अर्थशास्त्राची शाखा म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर एका विशिष्ट व्यक्तिकांचा किंवा विशिष्ट घटकांचा अभ्यास करणारी अर्थशास्त्राची शाखा म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. त्यामध्ये जर आपण उदाहरणार्थ बघितलं, विशिष्ट कुटुंब, विशिष्ट उद्योग संस्था, वैयक्तिक उत्पन्न, एका वस्तूची मागणी, एका वस्तूचा पुरवठा, एका वस्तूचं उत्पादन, अशा इंडिव्हिज्युअल घटकांचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जाऊ लागला. आणि यातून सूक्ष्म अर्थशास्त्राच्या किंवा एकूण अर्थशास्त्रामध्ये स्थूल अर्थशास्त्र आणि सूक्ष्म अर्थशास्त्र अशा स्वरूपाच्या दोन विचारप्रवाह या ठिकाणी निर्माण झालेले दिसून येतात. रेंगर फ्रिच यांनी हा जो पहिला दृष्टिकोन मांडलेला आहे किंवा एकूणच मायक्रो आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स हा दृष्टिकोन मांडलेला आहे, तो अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून अतिशय व्यापक पद्धतीने या विचाराची मांडणी केलेली आहे. तर ते मॅक्रो इकॉनॉमिक्स समग्र किंवा स्थूल अर्थशास्त्र म्हणजे असा अर्थव्यवस्थेचा किंवा भाग की जो ॲग्रिगेट कलेक्टिव्ह बेस लार्ज आणि मोठ्या ह्याच्यावरती अभ्यास केला जातो, ज्याला समग्र असं म्हणलेलं आहे. समग्र पातळीवरती एकूण रोजगार, एकूण उत्पादन, एकूण राष्ट्रीय उत्पन्न, एकूण उत्पादनाची निर्मिती, अशा कलेक्टिव्ह बेस अशा ॲग्रिगेट लेवलवरती जो अभ्यास करणारं शास्त्र आहे त्याला स्थूल अर्थशास्त्र असं म्हणलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्र हे सूक्ष्म हे इंडिव्हिज्युअल एका विशिष्ट घटकांचा अभ्यास करणारं विश्लेषण करणारं शास्त्र आहे. तर स्थूल अर्थशास्त्र हे कलेक्टिव्ह बेस ॲग्रिगेट लेवलवरती एकूण घटकाचा टोटल घटकांचा अभ्यास करणारं शास्त्र आहे. तर सुरुवातीला आपण एका घटकांचा अभ्यास करूयात. त्यात जो पहिला जो घटक आहे तो म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र, ज्याला आपण मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणतो. मायक्रो हा शब्द कसा अस्तित्वात आला आपण बघितलेला आहे. हा MICRO मायक्रो हा इंग्रजी शब्द आहे, तो मायक्रोस या ग्रीक शब्दापासून आलेला आहे, ज्याचा अर्थ लहान, सगळ्यात लहान पार्ट असा होतो, लहानातला लहान भाग असा त्याचा अपभ्रंश होऊन नंतर तो मॅक्रो झालेला आहे. तर एकूण सूक्ष्म अर्थशास्त्राची सुरुवात 1933मध्ये फ्रेंच यांच्या यांनी सुरुवात झालेली आहे. तर एकूण सूक्ष्म अर्थशास्त्र मायक्रो इकॉनॉमिक्स या शब्दाचा अर्थ आपण बघूयात. अर्थ आणि व्याख्या या ठिकाणी आपण बघूयात. या शब्दाचा अर्थ आपण बघितला की इंग्रजीमध्ये मॅक्रो इकॉनॉमिक्स या शब्दाला पर्यायी शब्द वापरला जातो, तो मॅक्रो, किंवा या इंग्रजी शब्दाची उत्पत्ती मॅक्रोस या शब्दापासून झालेली आहे. मॅक्रो शब्द हा मराठीत लहान असा होतो. तर थोडक्यात अर्थव्यवस्थेतल्या लहानातल्या लहान भागाचा विवेचन करणारी अर्थशास्त्राची शाखा म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. एकाचा वैयक्तिक किंवा विशिष्ट घटकांचा अभ्यास करणारी अर्थशास्त्राची विशिष्ट शाखा म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. विशिष्ट कुटुंब, विशिष्ट उद्योग संस्था, वैयक्तिक उत्पन्न, एका वस्तूंची मागणी, एका वस्तूंचा पुरवठा, अशा
विशिष्ट घटकांचा इंडिव्हिज्युअल पातळीवरती अभ्यास करणाऱ्या घटकांचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जातो. तर आपण सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या पाहणार आहोत. आपल्याला यावरून लक्षात येईल की सूक्ष्म अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची विशिष्ट कुटुंब व्यवस्था कशा पद्धतीनं अभ्यास करते. पहिली जी व्याख्या आहे प्रोफेसर के.ई. बोल्डिंग यांनी ही व्याख्या केलेली आहे. त्यामध्ये ते म्हणतात, विशिष्ट उद्योगसंस्था, विशिष्ट कुटुंब, वैयक्तिक किमती, वेतन, उत्पन्न, वैयक्तिक उद्योगधंदे आणि विशिष्ट वस्तूंचा अभ्यास करणारी अर्थशास्त्राची शाखा म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षात येत असेल, विशिष्ट उद्योगसंस्था, विशिष्ट कुटुंब किंवा वैयक्तिक किमती, वेतन, उत्पन्न, वैयक्तिक उद्योगसंस्था अशा विशिष्ट वस्तूंचा अभ्यास करणारी. याचा अर्थ असा आहे की इंडिव्हिज्युअल पातळीवरती अभ्यास करणारी जी काही शाखा आहे त्या शाखेला त्यांनी सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणलेलं आहे. के.ई. बोल्डिंग यांची अतिशय विस्तृत आणि स्पष्टीकरणात्मक जी व्याख्या आहे ती या ठिकाणी आपण पाहिलेली आहे. त्याच्यानंतर दुसरी जी व्याख्या आहे ती म्हणजे लेफ्टविच यांनी मांडलेली आहे. प्रोफेसर लेफ्टविच हे म्हणतात की उपभोक्ते उत्पादन घटकाचे मालक, उद्योग संस्था या एकमेकांच्या आर्थिक व्यवहारांचा अभ्यास करणारी अर्थशास्त्राची शाखा म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. याचा अर्थ उपभोक्ते, उत्पादक, मालक, उद्योग संस्था यामध्ये जो आर्थिक व्यवहार होणार आहे, जो वस्तू विनिमय, पैसा विनिमय होणार आहे, या सगळ्या घटकांचा अभ्यास करणारी शाखा म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय असं लेफ्टविच यांना वाटतं. तर नंतरची व्याख्या आहे ती म्हणजे प्रोफेसर ए.पी. लर्नर यांनी व्यक्ती व कुटुंब, उपभोक्ते म्हणून व्यक्ती, उद्योग संस्था, उत्पादक या भूमिकेतून त्यांच्या कार्याचा एकूण अर्थप्रणालीच्या संदर्भात केला जाणारा अभ्यास म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. व्यक्ती, कुटुंब, उपभोक्ते आणि व्यक्ती आणि उद्योग संस्था, उत्पादक या भूमिकेतून त्यांच्या कार्याचा एकूण अर्थप्रणालीच्या संदर्भात केला जाणारा अभ्यास म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र. या ठिकाणी लक्षात येत असेल की व्यक्ती, कुटुंब, व्यक्ती, उद्योग संस्था, उत्पादक यांचा कुठंतरी विनिमय असेल, कुठंतरी सहसंबंध येतो, एकमेकांशी हे कोरिलेट करतात, एकमेकांशी सहसंबंध असतो आणि म्हणून यामध्ये एकूण एक अर्थप्रणाली किंवा एक विशेष प्रकारची क्रिया, प्रतिक्रिया आणि प्रभाव निर्माण होऊन याचा एकमेकावरती परिणाम होऊ शकतो असं ए.पी. लर्नर यांनी सांगितलेलं आहे. आणि सगळ्यात शेवटची जी व्याख्या आहे ती म्हणजे मॉरिस डॉब यांनी अतिशय कमी शब्दामध्ये अर्थशास्त्राचा अभ्यास करणारी शास्त्र सांगितलेली आहे. अर्थव्यवस्थेचे सूक्ष्म अध्ययन करणारी शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र आहे. अर्थव्यवस्थेतल्या ज्या काही घटक आहेत त्या घटकांचा सूक्ष्म पातळीवर एका विशिष्ट पातळीवर अभ्यास करणारी शाखा म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्र होय असे मॉरिस डॉब यांनी अर्थशास्त्राची एकदम सुस्पष्ट अशी व्याख्या केलेली आहे. अर्थशास्त्र हा एक सूक्ष्म, एक इंडिव्हिज्युअल, एका विशिष्ट घटकांचा, एका विशिष्ट कुटुंबाचा, एका विशिष्ट उत्पादनाचा, एका विशिष्ट उत्पादन संस्थेचा मायक्रो लेवलवरती अभ्यास करणारे शास्त्र आहे असं मॉरिस डॉब यांनी सांगितलेलं आहे. यावरून आपलं लक्षात येईल विद्यार्थ्यांनो की व्यावसायिक अर्थशास्त्र ही एक उद्योगसंस्था किंवा उद्योगधंदे किंवा विशिष्ट स्वरूपाचे जी काही फर्म्स आहेत या संदर्भातील इंडिव्हिज्युअल पातळीवरती, एका विशिष्ट पातळीवरती उद्योग क्षेत्रामध्ये कशाप्रकारे जास्तीत जास्त नफा मिळवण्याच्या दृष्टिकोनातून ही ध्येय धोरणं अतिशय मायक्रो, अतिशय सूक्ष्म पातळीवर कशाप्रकारे अभ्यास करून याचं इम्प्लिमेंटेशन अर्थव्यवस्थेमध्ये, उद्योगसंस्थेमध्ये, उद्योगधंद्यांमध्ये करता येऊ शकतं. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास व्यावसायिक अर्थशास्त्रात केला जातो आणि म्हणून व्यावसायिक अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची अत्यंत महत्त्वाची शाखा आहे.
आणि म्हणून या व्याख्येवरून आपल्याला असं लक्षात येतं की व्यावसायिक अर्थशास्त्राचे काही महत्त्वाचे वैशिष्ट्य आहेत. ते वैशिष्ट्य म्हणजे कुठले? सूक्ष्म अर्थशास्त्रात एकाचा, व्यक्तिकांचा किंवा विशिष्ट अभ्यास केला जातो. विशिष्ट उद्योगसंस्था, विशिष्ट कुटुंब, विशिष्ट वैयक्तिक उत्पन्न अशा स्वरूपाच्या इंडिव्हिज्युअल वैयक्तिक पातळीवरती ज्या घटकांचा अभ्यास केला जातो, ज्यामध्ये हे वैशिष्ट्य असतात, त्या सगळ्यांना सूक्ष्म अर्थशास्त्र असं म्हणलं जातं. त्याच्यानंतर पुढचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रात प्रत्येक घटकांचा स्वतंत्ररित्या अभ्यास केला जातो. त्यानंतर सूक्ष्म अर्थशास्त्रात एकाच घटकांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केल्याने तो अभ्यास सखोल व विस्तृत होऊ शकतो. खरं आहे, इम्पिरिकल पातळीवरती किंवा एकूणच जो अप्रोच आपण सूक्ष्म किंवा विशिष्ट स्वरूपाचा ठेवतो, त्याचं विश्लेषण, त्याचं विवेचन करण्यासाठी अतिशय सखोल असं विस्तृत माहितीसाठी अशा स्वरूपाची अभ्यास करण्याच्या प्रवृत्ती खूप उपयुक्त आहे. त्यानंतर सूक्ष्म अर्थशास्त्रात विशिष्ट व्यक्तीचे विशिष्ट उद्योगसंस्थेशी असणारे संबंध, विशिष्ट उद्योगसंस्थेचे विशिष्ट उद्योगांशी असणारे परस्पर संबंध यांचे अध्ययन केले जाते. म्हणजे उद्योगसंस्था व्यक्ती, उद्योगसंस्था उत्पादक व्यक्ती आणि ग्राहक उद्योगसंस्था उत्पादक विक्रेते यांचा जो परस्पर संबंध आहे त्याचा कुठंतरी विशिष्ट आणि सूक्ष्म पातळीवरती अभ्यास केला जातो आणि त्यातून विशिष्ट अशा स्वरूपाची एक परस्पर संबंध आणि परस्पर क्रियाप्रतिक्रिया निर्माण होऊन अर्थशास्त्राच्या एका वेगळ्या विश्लेषणाकडे अर्थशास्त्र जातं. आणि म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्रात कोणत्याही एककाचा किंवा गटाचा विचार करताना त्याची व्याख्या शक्यतो मर्यादित करण्याचा प्रयत्न केला जातो. मर्यादित याचा काय बेसिक जो पॉईंट आहे तो म्हणजे इंडिव्हिज्युअल आहे, तो अतिशय सूक्ष्म एककाचा किंवा गटाचा विचार करून अर्थशास्त्राच्या अभ्यासाची मर्यादित करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. सूक्ष्म अर्थशास्त्रात वैयक्तिक घटकांच्या संतुलनासाठी आंशिक संतुलन पद्धती वापरली गेलेली आपल्याला दिसून येते. तर यावरून अनेक घटक आपल्याला लक्षात येऊ शकतात. त्यामध्ये जर आपण बघितलं, एकूण सूक्ष्म अर्थशास्त्राचे स्वरूप जर आपण बघितलं, त्यामध्ये 4-5 घटक या ठिकाणी सुस्पष्टपणे सांगता येऊ शकतात. ते म्हणजे वैयक्तिक घटक, सूक्ष्मदर्शी दृष्टिकोन, किंमत यंत्रणा, अभ्यास केंद्राचा केंद्रबिंदू, बाजार वर्तन आणि साधनसामुग्रीची वाटणी, त्यानंतर संपूर्ण अर्थव्यवस्थेवर जी समुच्चयाशी निगडीत अशा स्वरूपाचा अभ्यास, आंशिक संतुलनाचे विश्लेषण, आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास, अशा स्वरूपाच्या गणितावर आधारित हे सूक्ष्म अर्थशास्त्राचं स्वरूप अवलंबून आहे. तर यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राच्या एकाचा, व्यक्तिकाचा किंवा विशिष्ट पातळीच्या घटकांचा करत असताना वैयक्तिक घटक, सूक्ष्म दृष्टिकोन, किंमत यंत्रणेचा केंद्रबिंदू, बाजार यंत्रणा, साधनसामुग्रीची वाटणी, संपूर्ण अर्थव्यवस्थे समुच्चयाशी निगडीत आणि आंशिक संतुलन अशा स्वरूपाचे जे काही सूक्ष्म अर्थाचे स्वरूप आहे ते अतिशय व्यापक स्वरूपाचं आहे. त्यानंतर सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती जर आपण बघितली, या डायग्राममध्ये तुमच्यासमोर लक्षात येत असेल की सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती ही एका विशिष्ट सूक्ष्म अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून किंवा एका विशिष्ट अशा फ्लो चार्टमध्ये दाखवलेली आपल्याला दिसून येते. त्यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र वस्तूच्या किंमत निश्चिती संदर्भात, उत्पादनाच्या घटकांच्या किंमत निश्चिती संदर्भात किंवा कल्याणाचे अर्थशास्त्र, त्यानंतर वस्तूच्या किंमत निश्चिती ही मागणी विश्लेषण, पुरवठा विश्लेषण या संदर्भात विवेचन करत असताना उत्पादन घटकाच्या किमती निश्चिती, विभाजनाचा सिद्धांत, उत्पादन घटकाचे मोबदले, भूमी, श्रम, भांडवल, संयोजक आणि त्याला मिळणारा जो मोबदला आहे, खंड, मजुरी, व्याज, नफा, या स्वरूपाचं जे काही सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती आहे ती वस्तूच्या किंमत निश्चिती संदर्भात आहे, प्रोडक्ट प्राइसिंग आहे, उत्पादन घटकाच्या किंमत निश्चिती संदर्भात आहे, फॅक्टर प्राइसिंगच्या संदर्भात आहे, वेलफेअर इकॉनॉमीच्या संदर्भात अतिशय व्यापक स्वरूपाची आहे. आणि म्हणून अशा स्वरूपाची व्यापक
अशा स्वरूपाची दृष्टिकोन नसून तर एका विशिष्ट इंडिव्हिज्युअल पातळीवरती हे शास्त्र अभ्यास करतं आणि म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासाची एक विशिष्ट पद्धती आहे, विशिष्ट अशा स्वरूपाचं हे आहे. तर यामध्ये आपण प्रामुख्याने मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स या दोन्हीतला फरक जर आपण बघितला तर आपल्याला लक्षात येतं की विशिष्ट बाजार, विशिष्ट खरेदीदार, विशिष्ट विक्रेता, विशिष्ट दलाल, विशिष्ट मजूर, विशिष्ट वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण या ज्या काही इंडिव्हिज्युअल पातळीवरती एका विशिष्ट ह्याच्यावरती अभ्यास करणारे हे शास्त्र आहे. जसं मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये महागाई, GDP, महागाई, बेरोजगारी, बजेट, कर, राजकोषीय धोरण ह्या ज्या महत्त्वाचे घटक आहेत हे काही इंडिव्हिज्युअल नसतात, त्या कलेक्टिव्ह बेस आहेत. एकूण GDP, एकूण महागाई, एकूण बेरोजगारी, एकूण बजेट, एकूण कर, एकूण राजकीय धोरण ह्या कशा आहेत अतिशय विस्तृत आणि समग्र स्वरूपाच्या आहेत, स्थूल स्वरूपाच्या आहेत. त्याला एकतर राष्ट्रीय स्वरूप असतं किंवा एकतर एकदम ब्रॉड स्वरूप असतं आणि म्हणून मॅक्रो जो इकॉनॉमिक्स आहे तो अतिशय विस्तृत पद्धतीने, अतिशय व्यापक पद्धतीने अभ्यास करतात. अतिशय एकूण ॲग्रिगेट लेवलवरचा अभ्यास या केला जातो. जर आपण सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या बघितल्यानंतर किंवा सूक्ष्म अर्थशास्त्र कशा पद्धतीने अभ्यास करतं ह्या बघितल्यानंतर आपण स्थूल अर्थशास्त्र कशा पद्धतीनं अभ्यासलं जातं हे पाहणं आवश्यक आहे. जसं रँगलर फ्रिश यांनी 1933मध्ये ऑस्लो विद्यापीठाच्या नायजेरियन जे अर्थशास्त्र आहेत प्राध्यापक रँगलर फ्रिश यांनी जो काही दृष्टिकोन मांडलेला आहे मॅक्रो इकॉनॉमिक्स, याला पर्यायी शब्द त्यांनी मॅक्रोस हा ग्रीक शब्द सांगितलेला आहे. या ग्रीक शब्दापासून मॅक्रो हा शब्द उत्पत्ती झालेला त्यांनी सांगितलेला आहे. याचा शब्दशः अर्थ त्यांनी लार्ज म्हणजे मोठ्या भागाचा अभ्यास करणारं सांगितलं आहे. समग्र अर्थशास्त्र, समग्र पातळीवरील एकूण रोजगार, एकूण उत्पादन, एकूण उत्पन्न अशा स्वरूपाच्या समग्र पातळीवरती अभ्यास करणारे हे शास्त्र आहे. तर समग्र अर्थशास्त्राची व्याख्या आपण जर पाहिली तर आपल्याला लक्षात येतं की हा जो घटक आहे तो कशा पद्धतीने अभ्यासला जाऊ शकतो. समग्र अर्थशास्त्राच्या व्याख्या आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येतात. जसं के.ई. बोल्डिंग यांनी सांगितलेलं आहे, समग्र अर्थशास्त्र वैयक्तिक परिणामाशी संबंधित नसून ते अशा परिणामांच्या समुच्चयाशी संबंधित असते ज्याचा संबंध राष्ट्रीय उत्पन्न, सर्वसाधारण किंमत पातळी, राष्ट्रीय उत्पादनाशी असतो. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लक्षात येत असेल की एकूण समग्र अर्थशास्त्र हे वैयक्तिक परिणामाशी नसून ते समुच्चयाशी संबंधित आहे. ते एकूण राष्ट्रीय उत्पन्न किंवा एकूण देशाच्या पातळीवरील किंमत पातळी, सर्वसाधारण किंमत पातळी अशा स्वरूपाचा अभ्यास करणारं शास्त्र आहे असं के.ई. बोल्डिंग यांना वाटतं. त्याच्यानंतर प्रोफेसर ॲक्ले यांनी समग्र अर्थशास्त्राचा संबंध अशा छोट्या घटकाशी नसून मोठ्या आर्थिक व्यवहाराशी असतो जे आर्थिक जीवनाच्या सर्वसमाविक विस्ताराशी बाबीशी संबंधित असतात. म्हणजे समग्र अर्थशास्त्राचा संबंध हा अशा मोठ्या आर्थिक व्यवहाराशी असतो जे आर्थिक जीवनाच्या सर्वसमाविक विस्तारित बाबीशी संबंधित असतो असं प्रोफेसर ॲस्ले यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर प्रोफेसर J.L. हॅन्सन यांनी समग्र अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची एक अशी महत्त्वाची शाखा आहे की जी रोजगाराचे परिणाम, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न, सर्वसाधारण किंमत पातळी, एकूण मागणी, एकूण पुरवठा, एकूण उत्पादन, एकूण उपभोग अशा मोठ्या समुच्चयातील संबंधाचा विचार करणारी जी शाखा आहे त्याला स्थूल अर्थशास्त्र, समग्र अर्थशास्त्र, मॅक्रो इकॉनॉमिक्स असं संबोधलेलं आहे. यामध्ये आपल्याला लक्षात येत असेल की जी रोजगाराचे परिणाम आहेत त्या एकूण राष्ट्रीय पातळीवरचे आहेत. एकूण बचत, एकूण गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न, सर्वसाधारण किंमत पातळी, एकूण मागणी पुरवठा या सगळ्या घटकांचा कलेक्टिव्ह बेसवरती अभ्यास केला जातो, इंडिव्हिज्युअल बेसवरती केला जात नाही. आणि म्हणून समग्र अर्थशास्त्राचे हे प्रमुख वैशिष्ट्य आहे की ते समग्र एकूण घटकांचा अभ्यास करतं. तर अशा प्रकारे यावरून आपल्याला समग्र अर्थशास्त्राची काही वैशिष्ट्ये सांगता येतात. समग्र अर्थशास्त्रात एकूण बेरजेचा, सरासरीचा किंवा समुच्चयाचा अभ्यास केला जातो. त्याच्यात दुसरं वैशिष्ट्य आहे समग्र अर्थशास्त्रात अभ्यासाचे परिणाम एक व्यक्ती, एक घटक नसून संपूर्ण अर्थव्यवस्था हा त्याचा अभ्यासाचा केंद्रबिंदू आहे. समग्र अर्थशास्त्रात सर्व घटक मिळून तयार होणाऱ्या अर्थव्यवस्थेचा
समुच्चयात्मक पातळीवर अभ्यास केला जातो. त्याचा वैयक्तिक पातळीवरती अभ्यास नसून तो कलेक्टिव्ह अभ्यास असतो. पुढचं वैशिष्ट्य आहे समग्र अर्थशास्त्राचा अभ्यासाचे उत्पन्न हा केंद्रबिंदू आहे. उत्पन्नाशिवाय कुठल्याही घटकांची क्रिया प्रतिक्रिया किंवा एकूणच मानवाच्या वस्तू विनिमय पद्धतीचा अभ्यास केला जाऊ शकत नाही. त्यानंतर समग्र अर्थशास्त्रात स्थिर आणि गतिमान घटकांचा एकत्रित अभ्यास केला जातो. स्थिर आणि गतिमान घटक हे अत्यंत महत्त्वाचं आहे. धावत्या अर्थव्यवस्थेमध्ये अशा स्वरूपाचे जी काही स्थिर आणि गतिमान घटक आहेत त्याचा एकत्रित अभ्यास केला जातो. समग्र अर्थशास्त्रात गतिमान घटकांच्या अभ्यासाला विशेष असं महत्त्व आहे आणि म्हणून जे शेवटचं वैशिष्ट्य त्यांनी सांगितलेलं आहे, समग्र अर्थशास्त्रात प्रत्येक घटकांचा स्वतंत्र अभ्यास न करता एका घटकातील बदलाचा दुसऱ्या घटकावर कसा परिणाम होतो, म्हणजे कोरिलेशन्स, एकमेकांचा वस्तूंच्या किमती आणि त्यांच्या उत्पादनावर काय परिणाम होतो, वस्तूचा पुरवठा आणि मागण्याचा काय परिणाम होतो, भोक्त्यांची क्रिया आणि प्रतिक्रिया याचा काय परिणाम होतो, याचा परस्परात्मक जो अभ्यास अर्थशास्त्रामध्ये केला जातो त्याला समग्र अर्थशास्त्र असं म्हणलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहिलं स्थूल अर्थशास्त्राची डायग्राम फ्लोचार्ट जर आपण बघितला तर यामध्ये उत्पन्न व रोजगाराचा सिद्धांत, सामान्य मूल्य सिद्धांत, आर्थिक विकासाचा सिद्धांत, वितरणाचा सिद्धांत, नफा मजुरी सिद्धांत, त्यामध्ये उत्पन्न रोजगार सिद्धांतामध्ये उपभोगपूर्वती सिद्धांत, गुंतवणूकपूर्वती सिद्धांत, व्यापार चक्र, म्हणजेच एकूण अर्थव्यवस्थेतील ज्या काही हाऊसहोल्ड, बिझनेस आणि गव्हर्मेंट आणि जो काही ग्राहक वर्ग, उत्पादक वर्ग यामध्ये कुठंतरी कोरिलेशन्स किंवा सहसंबंध वस्तू विनिमयाच्या दृष्टिकोनातून वस्तूच्या उत्पादनाच्या निर्मितीतून झालेला दिसून येतो. म्हणजेच अभ्यास करण्याच्या पद्धतीत अनेक प्रकारचे दृष्टिकोन या ठिकाणी मांडलेले दिसून येतात आणि म्हणून अर्थशास्त्रामध्ये पहिला जो दृष्टिकोन विकसित झाला तो म्हणजे सूक्ष्म दृष्टिकोन आणि स्थूल दृष्टिकोन. आपण या ठिकाणी अर्थशास्त्राच्या वेगवेगळ्या पैलूंचा अभ्यास करत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या भागामध्ये आपण सूक्ष्म व समग्र अर्थशास्त्रातील जो मुख्य फरक आहे तो आपण पाहणार आहोत. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण थांबूयात. थँक्यू. धन्यवाद.